प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग ह्याच्यामध्ये काय बेसिक प्रिन्सिपल आहेत कशाचे? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन म्हणजे हायड्रोकार्बनचा स्टडी करणं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? हायड्रोकार्बनचा स्टडी करणं. मग ह्या हायड्रोकार्बनचा स्टडीमध्ये काय तर कार्बन का करायचं आहे आपल्याला तर हायड्रोकार्बनपासून बऱ्याचपैकी सगळे जवळपास पृथ्वीवरती जेवढे एलिमेंट्स आहेत त्यातला हायड्रोकार्बन हे महत्त्वाचे एलिमेंट आहेत. त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी बनलेल्या आहेत. असं नाही की बघा ह्युमन बॉडीमध्ये हायड्रोकार्बन बघायला मिळतील. तुम्हाला जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोकार्बन हे बेसिक बघायला मिळेल. म्हणून ही एक ब्रांचच वेगळी केली केमिस्ट्रीची की ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ हायड्रोकार्बन म्हणतो आपण. मग ते आलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग आता इनऑर्गॅनिकमध्ये काय येतं तर इनऑर्गॅनिकमध्ये हायड्रोजन आणि कार्बन सोडून जे काय आहेत बाकीचे एलिमेंट ते इनऑर्गॅनिकमध्ये जातात. मग ऑक्सिजन असेल नायट्रोजन असेल जे बाकीचे जेवढे तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये बघाल तेवढे सगळे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जातात. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. मग हे झालं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग आता ह्याचे बेसिक प्रिन्सिपल काय आहेत की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला बेसिकली सांगितली जाते किंवा शिकवली जाते. सगळ्यात सोपा जर सब्जेक्ट माझ्या म्हणण्यानुसार जर असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फक्त एवढंच की तुम्हाला तो कळला पाहिजे आणि तो कळायचा असेल तर तुमच्यासाठी हा आणि हायड्रोकार्बन हे 2 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग आता ह्यांनी जे सांगितलेलं आहे आपण पहिली गोष्ट काय सांगितली की हायड्रोजन आणि कार्बन ह्या दोन्हीचा स्टडी करणं. मग ह्याच्यापासून बरेच एलिमेंट्स बनलेले आहेत, बरेच कंपाऊंड बनलेले आहेत. इव्हन ह्युमन बॉडी पण कार्बनपासून बनलेले आहे. बघा तुम्ही ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला कार्बन बघायला मिळेल. फूड आपलं सगळ्यात जास्त फूड कुठलं वापरतो आपण? कुठलं वापरतो? खाण्यामध्ये काय वापरतो आपण? कार्बोहायड्रेट वापरतो. बरोबर आहे. कार्बोहायड्रेटमध्ये काय? कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला म्हणजे ग्लुकोजचा जनरल फॉर्म्युला काय? ग्लुकोजचा फॉर्म्युला काय? O6. मग C6 आहे, H12 आहे, O6 आहे. हायड्रोजन आणि कार्बन आला आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर ह्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा यांनी काय सांगितलं बघा. आता हायड्रोकार्बनमध्ये आपण सांगतो की हायड्रोजन आणि कार्बनचा आपण स्टडी करणार आहोत. मग आता हे जे कंपाऊंड बनलेले आहेत सिंगल कार्बनपासून ते मेनी कार्बन्स म्हणजे पॉलिकार्बन्स म्हणतो आपण त्याला, पॉलिकार्बन्सपर्यंतचा स्टडी आहे. मग आता हे जे आहे याचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने लिहिलं जातं ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे. तर हे सिंगल कार्बन तुम्हाला एक बेसिक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. पहिला कार्बन त्याला जोडलेले हायड्रोजन. आता कार्बनची व्हॅलन्सी किती आहे सगळ्याला माहिती आहे का कोणाला? 4 आहे. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. त्यामुळे त्याला 4 ॲटम कुठलेही जोडले जाऊ शकतात. अजून एक कार्बनकडे प्रॉपर्टी आहे. कुठली प्रॉपर्टी आहे माहिती आहे का तुम्हाला? कार्बन कार्बन डबल बॉन्ड बनवण्याची प्रॉपर्टी आहे. असे बऱ्यापैकी कुठल्याही कंपाऊंडला मिळत नाही. काही ठराविक कंपाऊंडमध्ये बघायला मिळते की तुम्हाला तोच म्हणजे जसं नायट्रोजन स्वतःमध्ये बॉन्ड बनवतो, ऑक्सिजन स्वतःमध्येच बॉन्ड बनवतो, तसं कार्बनकडे असे आहे की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बी होतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड बी होतो आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पण होतो. हा एकमेव कार्बनकडे असणारी प्रॉपर्टी आहे. मग कार्बन आणि कार्बन कार्बन हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवतो आणि कार्बन इनऑर्गॅनिक कंपाऊंड बरोबर पण बॉन्ड बनवतो. मग आता हे जे बॉन्ड किंवा आपण स्ट्रक्चर म्हणतो एक्झाम्पलसाठी घेऊया मिथेन. हायड्रोकार्बन मधला सगळ्यात पहिला कार्बन 1 त्याच्यापासून बनलेला कंपाऊंड म्हणजे मिथेन CH4. मग CH4 जे आहे ते CH4 लिहिताना आपण कसं लिहितो? 1 असं लिहू शकतो की कार्बन आणि
हायड्रोजन 4. हे स्ट्रक्चरल मध्ये जर लिहायचं म्हणलं तर कसं लिहिणार, हा झाला मिथेन. आता हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. अजून एक पद्धतीने लिहिला जाऊ शकतो, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला, हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाले. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणलं जातं डॅश फॉर्म्युला. काय म्हणलं जातं, डॅश. का तर डॅश देऊन आपण हायड्रोजन जोडतोय म्हणून याला डॅश फॉर्म्युला म्हणलं जातं. आणि ह्याला फक्त डॉट दिलेत. आता हे डॉट काय आहेत माहित आहेत का तुम्हाला, तर डॉट मध्ये हा कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा, हे दोघांमध्ये पेअरिंग झाले. ऍक्च्युली हायड्रोजनला इलेक्ट्रॉन नाही, हायड्रोजनला प्रोटॉन असतो. तर हायड्रोजन हे पेअरिंग इलेक्ट्रॉन आहेत हे, मग हे डॉटनं दाखवले जातात म्हणून हा डॉट फॉर्म्युला, हा डॅश फॉर्म्युला. आणि हा जो फॉर्म्युला आहे ह्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणायचं. कंडेन्स फॉर्म्युला जर आपण असं लिहितो C6H12O6, हा कंडेन्स्ड फॉर्म्युला झाला. आणि ह्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर लिहायला गेलो तर कसा येईल, इरेजर कुठली हे का, ठीक आहे ना, हे जाईलच ना. आपण काय म्हणतो, C6H12O6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा कंडेन्स्ड फॉर्म्युला झाला. आता हाच फॉर्म्युला तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये कसं लिहिणार, 3, 4, 5 आणि 6 कार्बन आहेत. पहिला कार्बन हा जर ग्लुकोजचा असेल तर अल्डिहाइड आहे. झाला का बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन C6. H12 आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 2 12. ऑक्सिजन बघा 1 2 3 4 5 आणि 6 आले का ऑक्सिजन. हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि हा कंडेन्स्ड फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो. हा डॅश न दाखवलाय, कधी कधी डॅश न दाखवता जर कॉम्प्लिकेटेड नसेल तर तो डॉट न दाखवला जातो. हे फॉर्म्युले किंवा एखाद्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर लिहिण्याची पद्धत आहे. हे आपल्याला शिकलं पाहिजे की कुठले पण. आता आपण जर लॉंग लिहितो, एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर गेलो आपण की इथाइल अल्कोहोल किंवा इथॅनॉल म्हणतो आपण, C2H5OH, मी असं लिहीन. दुसरा ऑप्शन काय येईल मला, CH3CH2OH. बरोबर आहे का. आता हे पण चुकीचं नाही, हेही चुकीचं नाही, हे इथेनॉल आहे, हे पण इथेनॉल आहे. मी अजून कुठल्या पद्धतीने लिहीन, 2 कार्बन आहेत, हा हायड्रोजन हा हायड्रोजन हा हायड्रोजन हा हायड्रोजन. आला का, हा डॅश फॉर्म्युला आला, कंडेन्स्ड फॉर्म्युला आला, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आला. लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे फक्त. मग हेच आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे. कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय, डॅश फॉर्म्युला म्हणजे काय आणि डॉट फॉर्म्युला म्हणजे काय. लक्षात आलं. ह्या 3 पद्धतीनं आपण एखादा मॉलिक्युलचं स्ट्रक्चर किंवा एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपण लिहू शकतो. काय प्रॉब्लेम आहे का इथंपर्यंत, की बाबा कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय, डॅश फॉर्म्युला म्हणजे काय किंवा डॉट फॉर्म्युला म्हणजे काय. दुसरा एक फॉर्म्युलेची पद्धत येते, अजून एक पद्धत सांगतो, म्हणजे बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला. बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग मध्ये आता मगाशी जसं आपण सांगितलं की CH3CH2OH इथेनॉल, बरोबर. हे जर मला झिगझॅग फॉर्म्युला मध्ये किंवा डॅश फॉर्म्युला ह्याच्यामध्ये बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये जर लिहायचं असेल तर मी काय करेन, असं करेल. आता ह्याचा अर्थ काय होतो बघा, जेव्हा तुम्हाला एखादा
झिगझॅग फॉर्म्युला किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युला म्हणून असा जर दिला असेल तर प्रत्येक टर्मिनलला एक कार्बन ॲटम आहे. प्रत्येक टर्मिनलला एक कार्बन आहे. हे 2 कार्बन झाले आणि पुढे तर मी दिलाय फंक्शनल ग्रुप OH आहे. ह्या कार्बनला सॅटिस्फाय केलेला असेल हायड्रोजन. जर समजा मी असं लिहिलं तर याचा अर्थ काय होईल? इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. लक्षात येतंय? ज्यावेळी तुम्ही झिगझॅग फॉर्म्युला लिहिता त्यावेळेला प्रत्येक टर्मिनलला एक एक कार्बन आहे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जेवढ्या वेळेला ते खाली वर झाले तेवढ्या कार्बन. मग आता हे किती कार्बन झाले? 1 2 3 4 5 आणि 6. 6 कार्बनचा स्ट्रक्चर आहे म्हणून ह्याला म्हणायचं हेक्सेन. काय म्हणायचं? हेक्सेन. हेच जर माझ्याकडे दुसरं असतं, बस मी असं लिहिलं आणि मग किती झाला? 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बन आहे म्हणून पेंटेन म्हणणार मी. जर समजा मी इथं असं लिहिलं तर ह्याचा अर्थ काय होतो? इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. मग 1 2 3 1 2 3 कोणीकडनं जाणार तुम्ही? इकडनं जाणार. का तर डबल बॉन्ड आपल्याला जवळ येईल तिकडून आपल्याला नंबर द्यायचे. मग इकडून जर नंबर दिला 1 2 3 नंबर येईल आणि इकडून नंबर दिला तर 1 आणि 2 नंबर कार्बन आयटमला डबल बॉन्ड आहे. इकडून आलं तर 3 नंबरच्याला आहे म्हणून जवळ कोणीकडनं पडतोय? इकडून. मग मी इकडून नंबर देणार. किती कार्बन आहेत? 5. 5 म्हणल्यावर कुठला असतो पेरेंट ग्रुप? हे पेंटेन. बरोबर. मग आणि 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून मी काय लिहिणार? 2 पेंटेन किंवा पेंट 2ene. बरोबर आहे का? पेंट आहे. 2 नंबरला डबल बॉन्ड आहे. 2 नंबरला काय? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड आपण कशाने रिप्रेझेंट करतो? ene ना. आलं लक्षात? मग जर मला तसं सांगा, ह्याला काय कराल आता? नंबरिंग देऊ द्या. 1 2 3 4 1 2 3 नंबर इकडून देणार मी. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे वर काय केलंय मी? हिथं साइड ग्रुप लावलाय, साइड चेन लावली आहे जी मिथाइल ग्रुप आहे. आपण सांगतो की प्रत्येक ठिकाणी एक सी आहे त्यामुळे हिथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे आणि इथं सी आहे. आणि हा वर सी गेलाय म्हणजे CS. तो आपल्याला लाईन मध्ये पकडायचा का नाही? का तर तो साइड चेनला जातोय म्हणून. ठीक आहे. मग काय येणार? 3 मिथाइल हेक्सेन येणार. आता तुम्ही नवीन बघायला लागलाय 11वी. हे का तर तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही अल्केन अल्किन अल्काईन शिकलाय का नाही? 10वी पर्यंत अल्केन अल्किन अल्काईन शिकलाय. 10वी पर्यंत शिकलाय ना तुम्ही. तर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड माहिती आहे तुम्हाला? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड माहिती आहे? सिंगल बॉन्ड. त्याच्यामध्ये आयुपेसी नॉमेनक्लेचर आहे का तुम्हाला? तरी पण आपल्याला याच्यामध्ये पण आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की एखादा फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा असेल तर हे अशा पद्धतीने आपण लिहितो. लक्षात आलं? डॉट फॉर्म्युला, डॅश फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला आणि हा आता लिहिलेला झिगझॅग फॉर्म्युला. ठीक आहे. इथे एक्झाम्पल आहेत बघा तुम्हाला. डॅश फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युल्यात 2 प्रकार पडतात. डायरेक्ट न डॅश देता एक डॅश म्हणजे कंडेन्स्ड ए आणि कंडेन्स्ड बी, तिसरा झिगझॅग. आलं का? मग आता मला एक सांगा, इथं झिगझॅग फॉर्म्युला दिलाय का? मग ह्या झिगझॅग फॉर्म्युलाचं नाव काय असेल? काय करणार तुम्ही? 1 2 3 4 कार्बन आहेत. बरोबर का? 2 नंबरला डबल बॉन्ड आहे. मग मी इथं लिहिताना काय लिहिणार? CH3C. इथं डबल बॉन्ड,
हा सी आणि पुन्हा हा CH3, इथं राहिलेल्याला मी हायड्रोजन जोडणार. किती कमी पडला? एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. आला का? इथं डबल बॉन्ड आहे. आता हीच फॉर्म्युला मी कसा लिहीन? CH3 CH3 ठीक आहे. तोच फॉर्म्युला मी इकडं कसा लिहीन? 1 2 3 4, इथं हायड्रोजन जोडणार मी. आलं का लक्षात? एकच फॉर्म्युला वेगवेगळ्या पद्धतीने. आता इथं देताना काय दिलंय बघा? CH3 CH2 ट्वाइस CHO. आता ह्याच फॉर्म्युलाला जर आपल्याला पुसून किंवा व्यवस्थित लिहायचं असेल तर डॅश फॉर्म्युला नेहमी वापरायचा. तुम्हाला जर कळत नसेल तर मग काय आला इथं घेऊ आपण. CH3 आला, CH2 ट्वाइस आहे. याचा अर्थ काय होतो? ही ज्या वेळेला CH2 ट्वाइस होतं याचा अर्थ CH2 असतो. त्यावेळेला तुम्ही हे दोन्ही एकत्र करून ट्वाइस लिहिता. आपण लिहिताना ऑक्सिजन ट्वाइस लिहितो O2, त्यावेळेला अर्थ काय असतो? हा एक O आणि हा एक O असतो. बरोबर आहे का? त्यावेळेला O2 लिहितो. तसं CH2 मग लिहिणार काय? CH2 CHO असा झाला. तुम्ही हे इथं लिहू शकता. हे फॉर्म्युला जो आहे तो इथं लिहू शकता. आता हा याला फक्त हायड्रोजन जोडत गेला तर हा होणार डॅश फॉर्म्युला, हा होणार कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि ह्याचा झिगझॅग फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही? झिगझॅगला लिहिणार 1 2 3, कुठे याला वरचं होता ना, 1 2 3 आणि ह्याला CHO जोडणार. लक्षात आलं? हा एक आपण थोडं इरेजर कुठे गेली? एक दोन तीन, 1 2 3, चौथा आहे तो CHO आहे. आलं लक्षात? फंक्शनल ग्रुप तुम्हाला ॲज इट इज टाकावं लागणार आहे. इथं काय करणार? 1 2 3 CH आहे आणि इथं CH3OH आहे. आता ह्याचा फायदा हे कसं होतं बघा? CH3 CH2 हा CH आला. आता CH3 यांनी ब्रॅकेटमध्ये टाकलाय आणि पुढे OH लिहिला. याचा अर्थ ह्या कार्बनला OH पण जोडलाय आणि CH3 पण जोडलाय. मग काय होणार? हा OH इथं घेणार, CH3 तुम्ही खाली किंवा वर घेऊ शकता. ह्याचा अर्थ असा होतो. हे लक्षात आलं पाहिजे. एखादा फॉर्म्युला लिहिताना हा CH3 ब्रॅकेटमध्ये टाकलाय म्हणजे ह्या कार्बनला जोडलाय, हा OH त्याच्या बाहेर आहे म्हणजे तो पण ह्याच कार्बनला जोडलाय. ह्या कार्बनला जोडला असता तर CH2OH झाला असता. त्यामुळे हा CH3 हा टर्मिनललाच गेला आणि हा पण टर्मिनलला गेला. मग हा टर्मिनलला आहे, हा टर्मिनलला आहे. लक्षात आलं? इथं काय केलं असेल याने? इथं काय केलं असेल? नायट्रो ग्रुप आहे, नायट्रिल आहे म्हणून फंक्शनल ग्रुप म्हणले होते. C ट्रिपल बॉन्ड N हा नायट्रिल ग्रुप किंवा सायनाइड ग्रुप म्हणलं जातं, किंवा सायनाइड ग्रुप. C ट्रिपल बॉन्ड N आहे का? C ट्रिपल बॉन्ड N हा सायनाइड ग्रुप आहे किंवा नायट्रिल ग्रुप आहे. हा फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल. हा इथं फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल. इथं फंक्शनल ग्रुप आहे कुठला? अल्डिहाइड. म्हणून पाठ करा म्हटलं होतं मी. लक्षात आलं? हे फंक्शनल ग्रुप माहीत नसतील तर काय करता येत नाही. 23 फंक्शनल, लय नाही 23 आहेत. आणि मला तुम्ही कधी पण विचारा 23, मी तुम्हाला आत्ता पण लिहून देतो. काहीच नाही. 23 मधले तर एक अल्केन अल्काईन हिथंच 3 आहेत. राहिले 20 मध्ये पण अनहायड्राइड नायट्रिल आमाइड आमाइन एकाच हे जे 2-3 आहेत. असिटाइल क्लोराइड हे एकत्र. खचून 10 ते 12 जे मेन फंक्शनल ग्रुप आहेत तेवढेच तुम्हाला महत्वाचे आहे.
ठीक आहे. आता हे झालं आपण हे जेवढं ज्या वेळेला दाखवतो ना, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत. मग मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी स्ट्रक्चरल किंवा कंडेन्सर फॉर्म्युला. पण हे मॉलिक्युल ॲज इट इज आहेत का? जर समजा इथं कुठे येतं ती का तिकडं आले, हे मॉलिक्युल जे दाखवतो आपण हे स्ट्रक्चर ॲज इट इज आहे का? CH3 CH2 CH2OH. आता हे आपण सिंगल प्लेनमध्ये लिहिले, बरोबर. हा बोर्ड आहे आपला प्लेनमध्ये, एकाच प्लेनमध्ये. का बोर्ड आपला 3 डायमेन्शनल आहे? नाही. मग हे स्ट्रक्चर एका प्लेनमध्ये नाही आहे, हे स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल असतं. कसं? समजा आता लांबचं हे कशाला आपण CH4 हा लिहिला, हा नाही येऊ दे की CH4 आहे. CH4चा अर्थ काय झालं? हा कार्बन आहे आणि ह्याला 4 हायड्रोजन जोडलेत, बरोबर. मग हे 4 हायड्रोजन एकाच प्लेनमध्ये आहेत का? नाही. तर समजा मी कार्बन आहे, तर इथं हे 2 कार्बन इकडे इकडे कार्बन आहे, एक कार्बन एक हायड्रोजन इकडे आहे, एक हायड्रोजन इकडे आहे, एक हायड्रोजन खाली आणि एक हायड्रोजन वर जोडला. हे 4 प्लेनमध्ये आहे. पण आपल्याला दाखवता येतं का 4 प्लेनमध्ये? प्रॅक्टिकली तुम्ही काढू शकता का? नाही. मग जर समजा हे 4 प्लेनमध्ये असेल किंवा ॲटलिस्ट कमीत कमी 3 प्लेनमध्ये तुम्हाला दाखवता येतं. 2 प्लेनमध्ये असेल तर तुम्ही असं दाखवू शकता की एक इकडं आहे एक इकडं आहे, हा कार्बन आहे, 2 प्लेन दाखवू शकता. आता तिसरं प्लेन तुमचं इथं पुढं आहे, चौथं ह्याच्या मागं आहे. हे दाखवता येतं का तुम्हाला? नाही. मग हे दाखवण्यासाठी तुम्हाला काय 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कसे रिप्रेझेंट करायचे ह्याच्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युले दिलेले आहेत. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युला हा फॉर्म्युला काय सांगतो बघा. वेज फॉर्म्युला काय सांगतो? जर समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. हे कुणाला नाव सांगता आलं तर सांगा मला, माहिती आहे कुणाला? CH3 असणार. हां, 1 2 3 कार्बन आहेत. हा फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, तर प्रोपियोनिक ॲसिड म्हटलं जातं याला. ह्याला काय म्हटलं जातं? पण इथं अल्कोहोल पण आहे, त्यामुळं हे मल्टीफंक्शनल ग्रुप आहे. तुम्हाला नंतर सांगेन की मल्टीफंक्शनल ग्रुपचं नॉमेनक्लेचर कसं करायचं. बरं, हे स्ट्रक्चर आहे जनरली. हां, हे जनरली स्ट्रक्चर आहे. तर ह्या स्ट्रक्चरला काढायचं कसं, किंवा हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. ह्याचा अर्थ काय की हे जे 2 आहेत, आता हे 4 जे आहेत हे 4 एका प्लेनमध्ये नाहीत. ह्याच्यामध्ये काय तर हे समजा हे 2 फॉर्म्युले जे आहेत, हे 2 आणि हे 2, हे 4 कार्बनला, एका कार्बनला हे 4 बाजूने जोडलेले आहेत. मग आता तुम्हाला हे रिप्रेझेंट करायचे आहेत की कोण पाठीमागं आहे, कोण पुढं आहे, कोण वर आहे आणि कोण खाली आहे. हे तर कळतंय. तर हे दाखवताना कसं करणार? तर हे बघा, ह्या सांगतात वेज फॉर्म्युलानुसार ह्याच्यामध्ये वेज म्हणजे सॉलिड लाईन, अशी त्रिकोणी लाईन काढली जाते. ही पूर्णपणे भरलेली डेन्स्ड असते, ह्याला वेज लाईन किंवा डेन्स्ड लाईन म्हणायचं. दुसरी जी लाईन असती ती डॉटेड लाईन असते किंवा डॅश लाईन म्हणतात ह्याला. ह्या 2 प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करू शकता की कुठला कार्बन किंवा कुठला फंक्शनल ग्रुप वर आहे खाली आहे. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, ह्यांनी सांगितलं जिथं आम्ही ही डेन्स्ड किंवा वेज लाईन दाखवू तर ती वेज लाईन आणि ती डॅश लाईन, अजून एक राहते की अशी सिंगल लाईन. आता समजा या कार्बनला अशी 2 लाईन दाखवल्या, मी एक लाईन अशी दाखवली, आणि एक लाईन अशी दाखवली.
ह्याचा अर्थ काय पहिलं लक्षात घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. ही ज्या वेळेला हे आहे ते एका प्लेनमध्ये आहेत. हे जे आहे ही जी लाईन दाखवतो आम्ही अशी डॅशनं किंवा अशी, ही आहे अबाव द प्लेन, प्लेनच्या वरच्या बाजूला आहे. आणि ही जी डॅश लाईन दाखवतोय ही प्लेनच्या पाठीमागच्या बाजूला आहे. म्हणजे जे काही इथं जर समजा स्ट्रक्चर बघितलं असेल, हे दोन्ही हे बॅक साईडला आहेत, तर हे दोन फ्रंट साईडला आहेत. हे OH आणि H हे फ्रंट साईडला आहेत आणि COH आणि CS3 हे प्लेनच्या बॅक साईडला आहेत. हे प्लेन आहे, ह्या प्लेनच्या पुढं कोण आहे आणि याच्या मागं कोण आहे हे वेज फॉर्म्युला दाखवतो. तुम्हाला जर बघायचं असेल तर ही वेज फॉर्म्युलामध्ये यांनी दिलेलं आहे. एक मिनिट हो का, इथं दिलं असेल. हां, बॉन्ड प्रोजेक्टिंग अबाव द पेपर, हा पेपर आहे, इथं कार्बन आहे, ह्याच्या वर म्हणजे इकडं जर असेल तर ही लाईन दाखवली जाते. हां, आणि हे तर ह्याच प्लेनला असेल तर हे डॅश दाखवले जातात. हे डॅश हे ह्याच लाईनला आहेत. आणि हा जो दाखवतात रिअर फॉर्म्युला किंवा बॉन्ड डॉटेड फॉर्म्युला, तर हे आहे याच्या पाठीमाग. लक्षात येतंय, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, ह्या कार्बनच्या पलीकड म्हणजे ह्याच्या पलीकड, मी ह्याच्या पाठीमाग आहे, तुम्ही ह्याच्या पलीकड आहात, तर तुम्ही जो आहे तो ह्या पद्धतीने दाखवला आहे, मी जो आहे तो ह्या पद्धतीने दाखवला आहे, ही आणि ही ह्या पद्धतीनं दाखवले जातील. लक्षात येते कोण कुठं बसले किंवा कोणाची पोझिशन काय, हे 3 डायमेन्शनली स्ट्रक्चर समजवण्याचा फॉर्म्युला आहे, त्याला म्हटलं जातं वेज फॉर्म्युला. लक्षात येते, वेज फॉर्म्युला कळला. अबाव द प्लेन, बिहाइंड द प्लेन आणि इन द प्लेन. इन द प्लेन, बॉन्ड इन द प्लेन, बॉन्ड गोईंग बिलो द पेपर. पेपर तुम्ही असा धरा किंवा असा धरा, असा धरला तर हे वर, हे खाली आणि हे एकाच प्लेनला आले. सिमिलरली हा पेपर आहे, हा पाठीमागच्या बाजूला गेलाय, हा वर आलाय आणि हे दोन इथं आहे. लक्षात येतंय, हे वेज फॉर्म्युला सांगतो. मग वेज फॉर्म्युला कशाला लागतो तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर असेल तुम्हाला ते रिप्रेझेंट करण्यासाठी वेज फॉर्म्युला आहे. ठीक आहे, अजून मग ते एकच आहे का तर वेगवेगळे फॉर्म्युले वेगवेगळ्या सायंटिस्टनं सांगितले. त्याच्यामधला एक आला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला. हा त्याच्यापेक्षा सोपा सांगितला. हा त्यांनी काय सांगितलं तर हा क्रॉस फॉर्म्युला आहे असा, फिशर्स प्रोजेक्शन किंवा क्रॉस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय सांगतो, हा क्रॉस आहे म्हणजे इथे कार्बन आहे, इकडं आपण जे डॅश कंडे हे काढला कुठला झिगझॅग फॉर्म्युला लाईक दॅट आहे. इकडं एक फंक्शनल ग्रुप आहे, इकडे एक फंक्शनल ग्रुप आहे, इकडे काय असेल ते जोडूया आपण पकडून. चला इथं एक H आहे, इथं एक OH आहे, इथं एक CS3 आहे, इथं पण CS3 आहे, असं पकडून चलो आपण. मग याच्यामध्ये काय सांगतं अकॉर्डिंग टू फिशर्स प्रोजेक्शन, हे जे फॉर्म्युला आहे हे आहेत जे हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट कशाने केलाय, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन. मग हॉरिझॉन्टल लाईन ज्या आहेत ह्या ज्या लाईन आहेत ह्या अबाव द प्लेन आहेत आणि ह्या व्हर्टिकल लाईन आहेत बिलो द प्लेन आहेत. मग तुम्ही सांगताना कसं म्हणाल की बाबा इथं कार्बन आहे, ही अबाव द प्लेन आली, ही बिहाइंड द प्लेन आली. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता हे एका प्लेनमध्ये आहेत, हा प्लेनच्या वरती आहे आणि हा प्लेनच्या पाठीमाग आहे. जी वर दाखवलाय तो त्याच्या पाठीमाग आहे, हा इथं आहे, हा CS3 इथं आहे, हा CS3 पुढे आहे, हा H इकडं आहे, हा OH इकडं आहे. म्हणजे एका प्लेनमध्ये हे आहेत, तर हे खालच्या प्लेनमध्ये आणि हे वरच्या प्लेनमध्ये आहे. हे सांगतो कोण, फिशर्स प्रोजेक्शन. मगाशी त्यांनी पण तेच सगळ्यांना तेच सांगायचं, पण सांगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. हा आहे फिशर्स प्रोजेक्शन, हा आहे तो वेज फॉर्म्युला. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूमन्स प्रोजेक्शन हा एक फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये पण हे सांगितलं जातं की तुम्ही कुठलं कशामध्ये आहे. आता न्यूमन्स प्रोजेक्शन मध्ये सांगण्याची पद्धत कशी आली यांची बघा, तर यांची पद्धत अशी आहे की समजा 2 कार्बन आहेत. हे प्रश्न ही कसा आहे माहिती आहे का,
ह्याचं स्ट्रक्चर जर काढायचं म्हणलं तर हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, असं स्ट्रक्चर आहे. ह्याला इकडं काहीतरी फंक्शनल ग्रुप जोडलेले असतील हे, आणि हे 2 कार्बन आहेत. आता ह्यातला कार्बन हे काही एकाच प्लेनमध्ये नाहीत. हे कार्बन इथं आहे, एक कार्बन इथं आहे, ह्याला 3 जोडलेत, ह्याला 3 जोडलेले आहेत. मग हे एका प्लेनमध्ये नाहीत, 2 प्लेनमध्ये आहेत. मग हे कोण प्लेनच्या वर आहे, कोण प्लेनच्या खाली आहे हे सांगायसाठी तुम्हाला न्यूमन्स प्रोजेक्शन म्हटलं जातं. हे प्रोजेक्शन, आता हे प्रोजेक्शन काय सांगतं, इथं एक कार्बन आहे आणि हा गोल केलाय, हा एक कार्बन आहे. हा जो 3 एकमेकाला जोडले ट्रायंगलनं, हा अबाव द प्लेन आहे. हा कार्बन जो आहे हा पुढचा कार्बन आहे, आणि ह्याच्या पाठीमागचा कार्बन हा आहे, आणि ह्या कार्बनला जोडलेले हे 3, ह्या कार्बनला जोडलेले हे 3. असं न्यूमन्स प्रोजेक्शन सांगतं की हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, ह्याला हे 3 पुढे जोडले, 3 प्लेनमध्ये आहेत, हे पाठीमाग आहे, ह्या कार्बनच्या पाठीमाग आहे. म्हणजे समजा आपण एकमेकाच्या मागं पुढे आहोत तर ह्याला 3 याच्याकडे आहेत, 3 माझ्याकडे, हा माझ्या समोर आहे. तर रिप्रेझेंट समोरचा कार्बन असा केला जातो आणि त्याच्या पाठीमागे असणारा कार्बन हा राऊंडनं रिप्रेझेंट केला जातो. ते म्हटलं जातं न्यूमन्स प्रोजेक्शन. अजून एक प्रोजेक्शन आहे, त्याला म्हटलं जातं स्वहार्स. स्वहार्स माहिती आहे का तुम्हाला? स्वहार्सचा अर्थ माहिती आहे का? स्वहार्सचा अर्थ काय? लाकडी घोडा, लकड़ी की काठी, माहिती आहे? असा असतो. म्हणजे वरच्या बाजू हे 2 पाय, हे 2 पाय, हे पुढचे 2 पाय, हे मागचे 2 पाय, हे त्याचं वरचं डोकं आणि हे त्याच्या पाठीमागचा शेपूट. तसंच असतं ना, लाकडाचा घोडा कसा असतो, पुढे 2 पाय, पाठीमागे 2 पाय, त्याचा एक शेपूट काढतात, पुढे एक तोंड असतं. म्हणून याला म्हणायचं स्वहार्स प्रोजेक्शन. ह्याच्यामध्ये काय, मग जिकडे तोंड आहे तो पुढं, हा कार्बन पुढं, हा कार्बन मागं, ह्याला जोडलेले हे 3, ह्याला जोडलेले हे 3, विषय संपला. लक्षात येतंय आता की 2 जर कार्बन असतील तर कोण पुढं आहे, कोण मागं आहे, हे ह्या पद्धतीने सांगितलं. काय प्रॉब्लेम आहे इथंपर्यंत? आता पुढं असतील हे आहेत का बघा, हा इथं आहे, हे बघा, ही न्यूमन्स प्रोजेक्शन मी जे दाखवलं तुम्हाला. हा पाठीमागचा रिअर कार्बन, हा फ्रंटचा कार्बन, ह्याला जोडलेले हे 3 हायड्रोजन, ह्याला जोडलेले हे 3 हायड्रोजन, आणि खाली स्वहार्स प्रोजेक्शन असेल. हा हे स्वहार्स प्रोजेक्शन, ही फ्रंट बॅक, ही टेल, हे 2 पाय, हे 2 पाय, ही पाठीमागची टेल. आलं लक्षात? हे स्वहार्स फॉर्म्युला आहे. तर एखादा फॉर्म्युला 3 डायमेन्शनली कसा रिप्रेझेंट करायचा ही ह्या पद्धतीनं. मग तुम्हाला विचारतात काय, न्यूमन्स प्रोजेक्शन किंवा पहिलं कुठलं, वेज फॉर्म्युला. ह्या 2 गोष्टी मोस्टली बेसिक माहीत असाव्यात. ह्याच आहे. आणि हे जे चाललंय हे फक्त आणि फक्त बेसिक आहे. हे 12वीला पण लागणार आहे, हे 11वीला पण लागणार आहे. इथं आपण थांबूया. क्लासिफिकेशन नेक्स्ट लेक्चरला बघूया.